नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुती सुमनं. गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र. नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर स्वागतच. मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनातून स्तुती. दुर्गम आणि माओवादीग्रस्त भागाच्या विकासाबद्दल मी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. पंतप्रधान मोदींकडून फडणवीसांचं कौतुक. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला वेग. पक्षाच्या 29 प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. 11 केंद्रीय मंत्री, 3 राज्यमंत्र्यांचा यादीमध्ये समावेश. मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीमध्ये मला मंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता. 7 ते 8 दिवस थांबायला सांगितलं होतं. छगन भुजबळांची स्पष्टोक्ती. नायगावच्या कार्यक्रमात स्टेजवर मुख्यमंत्र्यांची भेट होणार. मुख्यमंत्री स्टेजवर मध्ये बसणार. मी कुठेतरी बाजूला असेल. भुजबळांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ यांना तुर्तास भाजपमध्ये घेतलं जाणार नाही. सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये वाद नको म्हणून भाजपमध्ये प्रवेश नाही तर छगन भुजबळांना योग्य ते स्थान मिळेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळांचा नक्कीच विचार करतील. मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया. भुजबळांकडे भाजपमध्ये जाण्याचा पर्याय किंवा घरी बसण्याचा पर्याय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर ओबीसींच्या भावनेशी खेळणारं महायुतीचं सरकार. वडेट्टीवारांची टीका. जेव्हा ते पवार साहेबांसोबत होते तेव्हा त्यांना योग्य न्याय मिळत होता, जे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र आता ते काय निर्णय घेतात ते त्यांच्या भूमिकेनंतरच कळेल. रोहित पवारांची भुजबळांवर प्रतिक्रिया. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी. सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित. आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळणार. एसआयटी प्रमुख बसवराज तेलींकडून वाल्मिक कराडची चौकशी. बसवराज तेलींकडून वाल्मिक कराडचा जबाब नोंदवण्यात आला. बसवराज तेलींनी जवळपास 1.5 तास कराडची चौकशी केली. बीडमधील फरार आरोपी कृष्ण आंधळेच्या कुटुंबियांची एसआयटीच्या पथकाकडून चौकशी. एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून कुटुंबियांची चौकशी. संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली. नातेवाईकांकडून मृत्यूचं प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रांची मागणी. मृत्यूचं प्रमाणपत्र काढण्यासाठी पंचनाम्याविषयीच्या कागदपत्राची मागणी. मस्सा चौक दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी. त्याच गाडीमधून कराड पुण्यामध्ये सरेंडर झाला. खासदार बजरंग सोनावणे यांचा खळबळजनक दावा. पोलिसांपेक्षा जास्त तपास आता राजकीय नेतेच करत आहेत. बजरंग सोनावणेंनी केलेल्या दाव्यावर प्रवीण दरेकरांची टीका. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो. बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त. पुरावा नष्ट न करण्याची मागणी. विजय वडेट्टीवार बोलायला हुशार. छोटा आका आणि मोठा आकाच्या गोष्टी त्यांनी करू नये. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न सुरू. धनंजय मुंडेंचा पलटवार. वाल्मिक कराडची चौकशी ऑन कॅमेरा झाली पाहिजे. वाल्मिक कराडच्या खोलीमध्ये सीसीटीव्ही असला पाहिजे. अंजली दमानिया यांची मागणी. वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगामध्ये बेड. बीड पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या कॉटवरून विरोधकांचा आरोप. तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विरोधकांचे दावे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेड मागवले. गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. कराडला भेटणाऱ्या तांदळेची सरपंचाच्या भावाशीच अरेरावी. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. धनंजय देशमुखांची पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित तक्रार. आरोपी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. तुरुंगामध्ये कोणीही सहज भेटायला येत असल्याचा आरोप. भेटीला येणाऱ्यांची चौकशी करण्याची संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी. आरोपींना बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नये. एकतर नाशिकला नेण्यात यावं नाहीतर संभाजीनगरला घेऊन जाण्याची सुरेश धस यांची मागणी. काही वेळानंतर केस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती. परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या मर्जीमधले अधिकारी. दमानियांचा ट्विट करत आरोप. मुंडे आपल्या मर्जीमध्ये समाजामधली माणसं पदांवर घेतात. अंजली दमानियांनी ट्विट करत लिस्ट जारी केली. बीडमध्ये सर्व एकाच समाजाचे अधिकारी. ते दुसऱ्यांना काय न्याय देणार. अंजली दमानियांचा आरोप. तर अंजली दमानियांना जे करायचे ते करू द्या. त्या कुठल्याही संविधानिक पदावर नाहीत. गुणरत्न सदावर्तेंचा पलटवार. बीड हत्या प्रकरणामध्ये एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय. राधाकृष्ण विखे पाटलांची सूचक प्रतिक्रिया. तर बीड हत्या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई सुरू झाल्याचं विखेंचं वक्तव्य. बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा. आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी. तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का देऊ. मुंडेंचा सवाल. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय. बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा. आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी. मुंडेंचा राजीनामा घ्या. फडणवीस आणि दादांकडे मागणी केल्याची माहिती. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची मागणी. अजितदादांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो. वडेट्टीवारांचा मोठा दावा. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या परभणीमध्ये मुकमोर्चा. मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार. मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनावणेही उपस्थित राहणार.
जळगावच्या पाळधी गावामधील संचारबंदी रात्री 8 नंतर हटवली. शांतता समितीच्या बैठकीनंतर संचारबंदी हटवण्याचा निर्णय. पाळधी इथे 2 गटामध्ये वाद झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं आहे ते कर. मुंबईमधल्या नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली. फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाआधीच पुण्यामध्ये अजितदादांच्या समर्थकांची बॅनरबाजी. पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख. खासदार अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मराठवाड्याच्या विकासात्मक कार्यक्रमाचा विषय होता, त्या संदर्भात चर्चा झाल्याची अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सोमवारी मुंबईमधील प्रदूषणाचा आढावा घेणार. सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. बैठकीमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता. शरद पवार आणि छगन भुजबळ आज एका कार्यक्रमामध्ये एकत्र येणार. चाकण इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा. नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला आकर्षक सजावट. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्तानं विद्युत रोषणाई. सावित्रीबाई फुलेंच्या 194व्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या नायगावमध्ये जय्यत तयारी. नायगावमधील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर प्रदेश दौऱ्याला असल्यानं अजित पवार अनुपस्थित. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्ली विद्यापीठामध्ये अंतर्गत येणाऱ्या कॉलेजचं भूमिपूजन होणार, तर नव्या कॉलेजला स्वातंत्र्यवीर विधायक दामोदर सावरकरांचं नाव देणार.